दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या मोहम्मद जुनैदनं जवळपास महिनाभर मोफत जेवण वाटलं। जुनैद आंदोलकांना ज्यूस आणि पाणी वाटप करत असतानाचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल आहेत। परंतु आता हेच व्हायरल व्हिडिओ पाहून यूपी पोलिसांच्या हिटलिस्टवर जुनैदचं नाव आलंय। एक साधा मोबाईल रिपेअरिंग करणारा जुनैद 4 ते 5 हजार आंदोलकांच्या जेवणाची महिनाभर सोय कशी करू शकतो? या आंदोलनाच्या फंडिंगच्या संशयावरून पोलिसांनी जुनैद आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी सुरू केल्याचं समजतंय। जुनैदनं पोलिसांनी आपल्याला डोळे बांधून अज्ञात स्थळी नेल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे सीजेपीने जुनैदला एकट्याच या संकटात सोडल्याची चर्चा आहे। उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। हा संपूर्ण प्रकार नेमकं काय, जुनैद सोबत नेमकं काय घडलंय, पोलिसांचं यावर काय म्हणणं आहे, याचाच घेतलेला हा आढावा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू होतं। या आंदोलनात उत्तर प्रदेशच्या गाझियाबादचा राहणारा मोहम्मद जुनैद नावाचा तरुण अचानक हायलाइट झाला। जुनैद हा तिथे आंदोलनाला बसलेल्या शेकडो पोरांना रोज चहा, नाश्ता, बिर्याणी आणि पाणी वाटायचा। त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते। पण जसं हे आंदोलन संपलं तशा जुनैदच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय। जुनैदची गाझियाबादमध्ये एक छोटीशी मोबाईल दुरुस्तीची दुकान, मग एक सामान्य दुकानदार रोज हजारो रुपयांचे जेवण तब्बल महिनाभर मोफत कसं काय वाटू शकतो, असा सर्वसामान्यांसह यूपी पोलिसांना प्रश्न पडला। आरोपांनुसार या संपूर्ण जेवणाच्या व्यवस्थेसाठी एवढा पैसा कुठून येत होता, याला कोण फंडिंग करत होतं, याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचल्याचं बोललं जातंय। जुनैदच्या दाव्यानुसार 24 जुलैच्या रात्री तो दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधून बाहेर पडला आणि रिक्षा पकडत असताना काही लोकांनी त्याला अडवलं। आपण दिल्ली पोलीस असल्याचं सांगून त्यांनी जुनैदच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला उत्तर प्रदेशच्या मसुरीत नेऊन रात्रभर चौकशी केली। आंदोलनात जेवणाचे पैसे कोण देत होतं, हेच पोलीस वारंवार विचारत असल्याचं त्यानं म्हटलं। पोलिसांनी जुनैद सोबत त्याच्या घरच्यांनाही उचलून चौकशी केल्याचा दावा होतोय। सोबत जुनैदचे बँक डिटेल्सही पोलिसांनी तपासलेत, परंतु त्यात काही संशयास्पद आढळल्याचं सध्या तरी कुठं दिसलं नाही। या प्रकरणातील दुसरा मोठा वाद म्हणजे जुनैदने एका व्हिडिओमध्ये आपली खंत व्यक्त केली। जुनैदच्या म्हणण्यानुसार, आपण ज्यांच्यासाठी 35 दिवस रात्रंदिवस राबलो, त्या सीजेपीच्या नेत्यांनी संकट आल्यावर आपल्याला दुर्लक्षित केलं। यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे, सीजेपीने जुनैदचा फक्त वापर केला आणि काम झाल्यावर त्याला वाऱ्यावर सोडलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यावर करण्यात आलेल्या जल्लोषात देखील जुनैद कुठेच दिसला नाही। तो केवळ एक वेळा सीजेपीच्या मंचावर दिसला, त्यानंतर तो गायब झाला। सोशल मीडियावर देखील नंतर तो दिसला नाही। या सर्व प्रकरणावर सीजेपीचं स्पष्टीकरण आलंय। जुनैद प्रकरणी सीजेपीची लीगल टीम त्याला पूर्ण मदत करत असल्याचं आणि संघटनेचे नेते त्याच्या सोबत असल्याचं सीजेपीने सोशल मीडियावर स्पष्ट केलंय। जुनैदचा असाही आरोप होता की उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या गाझियाबादच्या घरावर छापा टाकून त्याचे वडील आणि लहान भावाला ताब्यात घेतलं होतं, तसेच त्याच्या बहिणीच्या सासरच्या लोकांनाही मेरठमध्ये त्रास दिला। पोलिसांनी त्यांच्या बँकेची पासबुक आणि पॅन कार्ड जप्त केल्याचा दावाही कुटुंबानं केलाय। दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच एसएसपी अविनाश पांडे आणि एसपी विनायक गोपाळ भोसले यांनी हे सगळे आरोप पूर्णपणे फेटाळले। त्यांच्या म्हणण्यानुसार मेरठ किंवा संबंधित भागात जुनैदच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही अमानुष कारवाई केलेली नाही। पोलिसांनी केवळ नियमानुसार काही प्राथमिक चौकशी केली। जुनैदनं लावलेले आरोप खोटे असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। एकंदरीत पाहता दिल्लीतलं सीजेपीचं आंदोलन संपल्यानंतर हे प्रकरण आता कायदेशीर लढाईकडे झुकलंय। या कथित पोलीस छळाच्या विरोधात जुनैदनं थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर येते। काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनीही जुनैदची भेट घेऊन हा मुद्दा संसदेत उचलणार असल्याचं सांगितलं होतं। राहुल गांधी यांनी देखील जुनैदची भेट घेऊन एक प्रकारे त्याला आपलं समर्थन जाहीर केलंय। थोडक्यात सांगायचं तर एका बाजूला आंदोलकांना जेवण देणाऱ्या कार्यकर्त्याला नाहक त्रास दिला जातोय असा आरोप होतोय, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनामागील संशयास्पद फंडिंगचा तपास पोलीस करत असल्याचा दावा सत्ताधारी वर्गाकडून केला जातोय। हा वाद निर्माण झाल्यानंतर जुनैदनं असंही म्हटलंय की हे जेवण आपण आणत नव्हतो, तर केवळ जेवण वाटपाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आपण पार पाडत होतो। परंतु काही सोशल मीडियातील व्हिडिओ पाहिले तर जुनैदच्या एकंदरीत देहबोलीतून हा सर्व खर्च तोच करत असून त्याच्या माध्यमातूनच जेवणाची व्यवस्था होत असल्याचं त्यातून दिसतंय। एक सर्वसाधारण दुकानदार इतका मोठा खर्च कसा करू शकतो, मग पैसा कुठून येतो, हा प्रश्न केवळ पोलिसांना नाही तर सर्वसामान्य जनतेलाही पडणं साहजिक होतं। त्यामुळे जुनैदनं या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलिसांना देऊन जिथून हा खर्च होत होता त्याचे डिटेल्स पोलिसांना द्यावेत अशी मागणी सध्या सोशल मीडियावर होते।
दुसरीकडे पोलिसांनीही जुनैद प्रकरणाचा न्यूट्रल तपास करून तो केवळ मुस्लिम आहे म्हणून टार्गेट न करता जनतेसमोर सत्य मांडावं अशी अपेक्षा व्यक्त होते. आंदोलन स्थळावरून पोलिसांना अन्नाच्या पाकिटांवर काही हॉटेलची नावं लिहिलेली आढळली होती. त्या हॉटेल मालकांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती आहे. जेवणाची ऑनलाईन व्यवस्था कोणी केली याचा तपास सध्या पोलीस या चौकशीतून घेत आहेत. तुम्ही या सगळ्या अपडेटकडे कसं पाहता जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.